श्रद्धेपोटी आज जपानचे 2 धर्मगुरू अतिशय उत्कृष्ट अशी त्यांनी धम्मदेशना दिलेली आहे. खरं तर मी जेव्हा जपानला गेलो होतो तेव्हा इंडियन उपासक त्यांच्या संघटनेमध्ये काम करतात. तर त्यांनी सांगितलं त्यांना फोन करून की आमचे इंडियाचे खूप मोठे भिक्षू आहेत आणि ते जपानला आलेले आहेत, आमच्या गावामध्ये आहेत. जर तुमची इच्छा असेल तर त्यांना तुमच्या संस्थेमध्ये बोलवा. तर ही जी मधली बाई बसलेली आहे ही बाई मला एका रेल्वे स्टेशनला घ्यायला आल्या आणि त्या रेल्वे स्टेशनला जेव्हा त्यांनी मला बघितलं तेव्हा त्या इतक्या जोराने आनंदाने ओरडल्या, ओ बनते बनते बनते, खूप जोरात ओरडून मला अगदी मिठीच मारली. म्हटलं जपानमध्ये असा मी एक प्रेम करण्याचा प्रसंग आहे. आणि मग त्याने गाडी बोलवून त्यांच्या गाडीतून त्यांचं विहार दाखवलं. खूप सुंदर असं विहार. जपान म्हटलं की पहिली स्वच्छता मोहीम. जपान म्हटलं आणि कोणी जर म्हटलं की हे जपानमध्ये खूप अस्वच्छ लोक आहेत तर समजून जा की तो पागल असला पाहिजे. जपानमध्ये जिथं कुठं तुम्ही जाल त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये स्वच्छता आणि स्वच्छता पाहाल. वा वा. तुम्हाला सुद्धा कुठं अशा ठिकाणी थुकायची लाज वाटेल की कसं काय थुकावं एवढ्या स्वच्छ ठिकाणी. क्या बात आहे. आपले लोक का थुकतात तिकडे तिकडे, कारण तिथं अगोदर कोणतरी थुकलेलं असतं आणि मग थुकलेल्या ते अगोदर थुकलं तर काय बिघडतं म्हणून लोक आणखी तिथं घाण करत राहतात. जिथं जास्त घाण आहे तिथं अधिक घाण करण्याचा प्रयत्न आमच्या भारतीय लोकांचा असतो. परंतु जपानच्या लोकांचं तसं नाही. जपानचे लोक आपल्या देशावर प्रेम करतात. जपानचे लोक म्हणतात आय लव्ह माय कंट्री. मी माझ्या देशावर प्रेम करतो. मग मी माझ्या देशाला खराब कसं काय करू, माझ्या देशाला कसं काय धुळीमध्ये ठेवू, कसं काय किचडमध्ये ठेवू, कसं काय रस्ते एकदम बेकार ठेवू. तर प्रत्येक जण आपल्या देशाची काळजी घेतो. एवढंच नाही तर अमेरिकेमध्ये सुद्धा मी वॉशिंग्टन DC ला असताना एक खूप मोठा जज आमच्या भतीजींना भेटायला आले आणि त्यांनी इच्छा केली की चला म्हणजे आपण थोडंसं वॉकिंग करू आणि वॉकिंगच्या दिशेत ते निघाले. आता एवढा मोठा सुप्रीम कोर्टाचा जज बंडीसोबत डिस्कशन करता करता रस्त्यावर त्यांना काही थम्सअप लिंकाच्या बाटल्या दिसल्या. तर त्यांनी लगेच त्या उचलून घेतल्या. मला नवल वाटलं, एवढा मोठा जज आणि त्या थम्सअप लिंका पिऊन पोराने फेकल्या रस्त्यावर. पण त्या जजनी उचलून घेतल्या. मला काही राहावलं गेलं नाही. मी त्यांना बोललो इंग्रजीमधूनच की मला तुम्ही एवढं मोठे प्रतिष्ठित जज आहात तर तुम्ही कसं काय उचलून घेतलं. तर तो जज म्हणतो आय लव्ह माय अमेरिका. ही अमेरिका माझी आहे, मी अमेरिकेवर प्रेम करतो म्हणून माझ्या अमेरिकेला कोणी खराब केलेलं मला आवडत नाही म्हणून मी हे उचलून घेतलं. तर भारतावर कधी तुमचं प्रेम होईल हा मोठा प्रश्न आहे. भारतात काय झालेलं आहे, 17 लेकराची माय आणि खाटल्यावर जीव जाय. तो हिंदू म्हणतो तो साफ करेल, मुसलमान म्हणतो तो साफ करेल, शीख म्हणतो तो साफ करेल. अशा प्रकारचे सगळे धर्माचे लोक एक दुसऱ्यावर ढकलतात परंतु कोणीही अशा प्रकारे भारताची स्वच्छता करण्यामध्ये पुढाकार घेत नाही. म्हणजे एका वर्णाचे असते, एका धर्माचे असते तर त्यांनी आपल्या देशावर प्रेम केलं. जसं एखाद्या घरामध्ये एकाच परिवाराचे लोक राहत असतील तर त्या प्रत्येक परिवाराला वाटतं की हे माझं घर आहे आणि माझ्या घराला मी स्वच्छ ठेवलं पाहिजे. परंतु त्याच परिवारामध्ये जर आणखी 10-15 लोक इतर असतील तर मात्र लक्षात येते की काही लोक ध्यान देत नाहीत स्वच्छतेवर. तर अशा प्रकारे जपान हा नंबर 1चा देश आहे ज्या देशामध्ये स्वच्छता हा एक गुण आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, जपानचे लोक इंडियन माणसाला कधीच घरी नेत नाहीत.
इंडियन माणसं जपानमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी करतात, उद्योगधंदे करतात, तिथे राहतात, खूप आहेत असे. परंतु जो जॅपनीज माणूस त्याच्यासोबत हॉटेलमध्ये जाईल, त्याला जेवण खावण देईल, पण त्याला एक चांगला मित्र म्हणून कदाचित घरी नेत नाही, अजिबात घरी नेत नाही. जसं तुम्ही एखाद्या मित्राला म्हणता, चल मी माझ्या घरी तुला पार्टी देतो, माझ्या घरात लोक आनंदी होतील, तुला पाहतील. आपले बरेच लोक जपानीज लोकांना आपल्या घरी घेऊन जातात. आपल्या घरी नेताना, जपानीज लोकांना आपल्या घरी नेताना आपले लोक खुश होतात. परंतु जपानचा माणूस मात्र इंडियन माणसाला अजिबात लाईक करत नाही. का बरं? काय कारण असेल? तर त्यांनी अगोदरच डोक्यामध्ये फिट करून ठेवलेलं आहे की इंडियन मॅन इज व्हेरी 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 डर्टी पर्सन. तो घाण करतो जिथं जातो तिथं. मग जिथं जातो तिथं घाण करतो, मग घाणेरड्या माणसाला कशाला घरी नेऊ? मग कदाचित तो तोंडाने घाण करत असेल, कदाचित पान खाऊन थुकून घाण करत असेल, कोणाची निंदा नालस्ती करून घाण करत असेल, अनेक अशा प्रकारचे घाणीचे प्रॉब्लेम आहेत. तर म्हणून जपानीज लोक भारतीय माणसाला खूपदा असं लाईक करत नाहीत. म्हणजे कम्युनिकेशन करतात, व्यवहार करतात, परंतु घरी नेत नाहीत. औरंगाबादला गंगाधर काळे म्हणून कार्यकर्ते नेते आहेत. त्यांनी या सर्व टीमला आपल्या शेत काही दहाण दिलेलं आहे आणि त्या शेतामध्ये जपान ट्रेनिंग सेंटर तर एक मोठी इमारत तिथं लवकर बनणार आहे. तर अशा प्रकारे ते जमीन जर कोणी दान दिली तर त्या ठिकाणी विहार बनवण्यासाठी ते खर्च करतात आणि अशा प्रकारे आपलं प्रचार आणि प्रसार करतात. तर तुमच्यामध्ये ताकद भरपूर आहे. असं दिसू लागलं की तुम्ही सकाळपर्यंत काही उठत नाही, पण आम्ही सकाळी 7 पासून बसलेलो आहोत. आमच्या कबरचं काय हाल झाले असतील हे काही तुम्हाला माहीत नाही. माझ्या बाजूला बसलेले मोरे साहेब, संदीप मोरे साहेब पोलीसमध्ये आहेत, लवकरच रिटायर होण्यावर आलेले आहेत. त्यांनी आपल्या पत्नीवर खूप प्रेम केलं. तुम्ही म्हणाल हे काय गोष्टी सांगू लागले? आम्ही सगळेच तर पत्नीवर प्रेम करतो. खोटं आहे. मोरे साहेबांनी कसं प्रेम केलं? त्यांच्या पत्नीला कॅन्सर, डोक्यामध्ये काहीतरी ब्रेन ट्युमर सारखं झालं. त्यांनी 5 मिनिटं खूप विलास केला आणि एवढा विलास केला की 10 लाख 12 लाख रुपये खर्च केले. म्हणजे पत्नीला वाचवण्यासाठी प्रचंड जिद्दीनं प्रयत्न केले, परंतु पत्नी हाती लागली नाही, ती मृत पावली. तर त्यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ बुद्धगयेला येऊन 10 ते 12 लाख रुपये दान करून एक मोठा हॉल बुद्धगयेमध्ये बनवलेला आहे. सगळ्यांच्या नावाने परत एकदा टाळ्या वाजवा. साधी गोष्ट नाही की 10-12 लाख रुपये. खरं तर मृत पत्नी अगोदरच 10-12 लाख रुपये घेऊन गेली, परंतु पत्नी गेल्यानंतरही तिच्या प्रेमापोटी ती माझ्या पत्नीचं नाव अमर राहावं, बुद्धगयेमध्ये तिचं नाव अमर राहावं म्हणून, आणि तिचं पुण्य पारमिता वाढावी. तिच्या पुण्य जेवढे काही भिक्खू संघ बुद्धगयेच्या विहारात राहतील ते सगळे म्हणतील की ज्यांच्या कोणामुळे आम्हाला इथं बुद्धगयेत राहायला मिळालं त्यांना त्यांचं मंगल हो, त्यांचं कल्याण हो, त्यांना सुगती लाभो. तर त्यांच्या पत्नीला बी हा लाभ होईल आणि मोरे साहेबांनाही याचा लाभ झालेला आहे. आणि म्हणून मोरे साहेब वारंवार दान पारमिता करण्यामध्ये पुढे असतात. भरपूर अशा प्रकारचं दान करतात. कोणी भिक्षू त्यांच्या दारावरून खाली हात गेला अशी घटना कधीच घडली नाही. त्यांनी गावामध्ये सुद्धा बुद्ध विहार होतं, त्या विहारामध्ये सुद्धा त्यांनी थायलंड देशामधली खूप भव्य मूर्ती, 7-8 फुटाची भव्य मूर्ती स्वतः एकट्याने दान दिली, 1-1.25 लाख रुपये खर्च करून. आणखी एकदा टाळ्या वाजवा. कारण एवढं मोठं दान द्यायला लोक धजत नाही, परंतु त्यांनी हे काय जाणलं की ही बुद्धाची मूर्ती कमीत कमी 100 वर्ष नाही, 200 वर्ष नाही, तर 1000 वर्ष त्यापेक्षाही जास्त दिवस राहील.
तर तितके वर्ष माझं पुण्यकर्म अमर राहू शकते. आणि म्हणून या श्रद्धेने त्यांनी बुद्धाची मूर्ती सुद्धा आपल्या गावाला दान दिली. तर पुढे भविष्यामध्ये अशीच दान पारमिता ते करत राहतील. आज सुद्धा या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी गुप्त दान माझ्या झोऱ्यामध्ये टाकलेलं आहे. त्यांची ही दान पारमिता वृद्धिंगत होत त्यांना आयुष्य